आपल्या घरात रोज सकाळी येणारी दुधाची पिशवी किंवा आपण चवीने खात असलेलं पनीर हे खरंच शुद्ध आहे का? की आपण रोज सकाळी आपल्या मुलांच्या पेल्यामध्ये पांढरं विष ओततोय? सण कोणताही असो, बाजारात दुधाचा तुटवडा कधीच जाणवत नाही. मात्र दुसरीकडे दूध उत्पादक शेतकरी मात्र कर्जबाजारी होऊन डेऱ्या बंद करतोय. शेतकरी मरतोय, मग बाजारात दुधाचा महापूर कुठून येतोय? याच गंभीर आणि आपल्या आरोग्याशी थेट निगडित असलेल्या विषयांवर देशोन्नतीचे मुख्य संपादक आणि ज्येष्ठ शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी थेट आकडेवारीसह अत्यंत जळजळीत वास्तव मांडलेलं आहे. सरकार, दूध माफिया आणि फार्मा माफिया यांच्यातील साटेलोटं नेमकं कसं चालतं याचा एक धक्कादायक पर्दाफाश त्यांनी केलाय. प्रकाश पोहरे यांनी मांडलेले नेमके विचार काय आहेत पाहूया सविस्तर. अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यापासून राज्यात भेसळ माफिया आणि गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहेत. या पार्श्वभूमीवर देशोन्नतीचे मुख्य संपादक आणि शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी राज्यातील दूध माफिया आणि अन्न भेसळीच्या 9 लाख कोटींच्या काळ्या साम्राज्यावर थेट बोट ठेवले आहे. दिवाळी, दसरा, कोजागिरी असो की ईद, बाजारात हवे तेवढे दूध सातत्याने उपलब्ध असायचे, याकडे त्यांनी प्रामुख्याने लक्ष वेधले आहे. एका बाजूला दूध उत्पादक शेतकरी मरत असून दररोज डेऱ्या बंद होत आहेत, कारण दुधाचा धंदा अजिबात परवडत नाही. मात्र असे असूनही दुधाचा कुठेही आणि कधीही तुटवडा जाणवत नसायचा. या विसंगतीवर त्यांनी बोट ठेवलेला आहे. तुकाराम मुंढे यांनी धडक कारवाई करून दुधातील हा पांढरा विषारी खेळ उघडकीस आणल्यानंतर आता महाराष्ट्रात दूध आणि पनीरचा प्रचंड तुटवडा निर्माण झालाय. मग या अगोदर हा तुटवडा का जाणवत नव्हता, असा रोकडा सवाल पोहरे यांनी उपस्थित केलाय. भारतातून मांसाची निर्यात प्रचंड वाढली असून गायी आणि म्हशींची कत्तल वाढत असताना मग हे इतके प्रचंड दूध येते कुठून? याचे उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केलंय की हे सर्व रासायनिक दूध असून हवे तेवढे, हवे तेव्हा आणि हवे तेथे दूध बनवण्याचे फॉर्म्युले उपलब्ध आहेत आणि हेच दूध सर्व देशभर विकलं जात आहे. देशाच्या एकूण आकडेवारीचा वेध घेताना पोहरे म्हणाले की देशाची लोकसंख्या 140 कोटी असून प्रति व्यक्ती अर्धा लिटर ही राष्ट्रीय सरासरी घेतली तर 70 कोटी लिटर दूध रोज लागते. परंतु सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारी अनुसार देशात दुधाचे दररोजचे उत्पादन केवळ 20 कोटी लिटर आहे. याचाच अर्थ देशात दररोज तब्बल 50 कोटी लिटर दुधाचा तुटवडा आहे. मात्र एवढा मोठा तुटवडा असूनही ना कधी तुटवड्याबाबत बातमी आली, ना कधी तुटवड्यामुळे भाव वाढले आणि ना कुठल्या प्रसार माध्यमांमध्ये या संदर्भात कधी वृत्त आले. मग हा उर्वरित 50 कोटी लिटर दुधाचा पुरवठा कुठून होतो? याचे उत्तर देताना पोहरे यांनी सांगितलंय की हे सरळ फॉर्म्युले वापरून केमिकल युक्त विषारी दूध बनवले जाते आणि या दुधावर दूध माफिया पोसले जात असून राजकारणामधील अनेक बडी धेंडे यात गुंतलेले आहेत. दररोज 50 कोटी लिटर आणि सरासरी 50 रुपये भाव धरला तरी दररोज 2500 कोटी रुपये, महिन्याला 75,000 कोटी रुपये आणि वर्षाला तब्बल 9 लाख कोटी रुपयांचा हा दूध माफियांचा प्रचंड खेळ चालतो, असे त्यांनी आकडेवारीसह स्पष्ट केलंय. पोहरे यांनी पुढे प्रश्न उपस्थित केलाय की एका तुकाराम मुंढेंनी राज्यात काही ठिकाणी धाडी काय टाकल्या, म्हशी आणि गायी घाबरून त्यांनी दूध देणे बंद केले असे म्हणायचे का? यापूर्वी अहमदनगर जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारे कृष्ण प्रकाश या पोलीस आयुक्तांनी जेव्हा धाडी टाकल्या होत्या, त्यावेळेला ज्या बड्या धेंड्यांच्या डेअरीमध्ये रोजचे कलेक्शन लाखांमध्ये असायचे, तिथे त्यानंतर काही हजार लिटर दूध यायला लागले होते. मग तेव्हाही त्या गाई म्हशींनी कृष्ण प्रकाश यांचा धसका घेतला होता असे म्हणायचे का? असा खोचक टोला त्यांनी लगावलाय. त्यामुळे आतापर्यंत जे दूध विकले जात होते ते कुठले होते आणि जे पनीर बाजारात मिळत होते ते कशाचे होते, हा प्रश्न निर्माण होतो. हीच बाब आपण गेले कित्येक वर्षे लोकांना सांगत असल्याचे नमूद करत पोहरे यांनी स्पष्ट केलंय की याच कारणामुळे त्यांनी गेल्या 40 वर्षांमध्ये दुधावर संपूर्णपणे बहिष्कार टाकला असून ते कधीही दुधाचा चहा प्यायले नाही, की त्यांनी कधी पनीर खाल्ले आहे. महाराष्ट्राचा विचार करता राज्याची लोकसंख्या साधारण 10 कोटी असल्याने इथे दररोज 5 कोटी लिटर दूध लागते. विदर्भाची लोकसंख्या 3 कोटी असून इथे दररोज 1.5 कोटी लिटर दुधाची गरज आहे. पोहरे यांनी सांगितलंय की काही काळापूर्वी सुधीर दिवे यांच्याशी बोलणे झाले असता त्यांनी माहिती दिली होती की मदर डेअरीच्या माध्यमातून ते विदर्भात केवळ 25 लाख लिटर दूध वितरित करू शकतात. जर जिल्ह्यांमध्ये असलेल्या छोट्या मोठ्या डेअरीज कडून दररोज अजून सुमारे 25 लाख लिटर दूध उत्पादन होते, म्हणजेच एकंदरीत 50 लाख लिटर दूध उपलब्ध आहे असे जरी गृहीत धरले तर विदर्भात रोज 1 कोटी लिटरचा तुटवडा आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही सामान्य नागरिकाच्या मनात उर्वरित 1 कोटी लिटर दूध नेमके कुठून येते हाच प्रश्न निर्माण होतोय. तर त्यातील बहुतांश दूध हे पश्चिम महाराष्ट्रातील बड्या धेंड्यांनी उभारलेल्या दूध संघातून येते, ज्यावर त्यांची सर्व राजकीय दुकानदारी सुरू आहे.
आधी सांगितलेल्या आकडेवारीनुसार दररोज 1 कोटी लिटरचे 50 रुपये लिटर प्रमाणे दररोज 50 कोटी रुपये, महिन्याला 1500 कोटी रुपये आणि वर्षाला 18,000 कोटी रुपयांचा हा खेळ आहे. म्हणजेच विदर्भातून दरवर्षी 18,000 कोटी रुपये केवळ दुधाकरिता पश्चिम महाराष्ट्रात आणि आजूबाजूच्या राज्यात बाहेर जातात. विदर्भात दररोज येणारी नारळ, मोसंबी, ऊस या तिघांचा जरी विचार केला तरी किती पैसा दरवर्षाला विदर्भाबाहेर जातो याचा अंदाज विदर्भवासियांनी काढल्यास विदर्भ गरीब का याचे उत्तर त्यांना मिळेल. असे सांगत विषयांतर टाळण्यासाठी हा विषय त्यांनी बाजूला ठेवला. हा प्रश्न केवळ आकड्यांचा नसून जनतेच्या आरोग्याशी निगडित आहे. अनेक वर्षांपासून कृत्रिम दूध, भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ, रासायनिक मिश्रण आणि अन्न सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली होत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत्या. मात्र यावर प्रभावी आणि व्यापक कारवाई होताना क्वचितच दिसून आली. याकडे त्यांनी लक्ष वेधलं. अशा पद्धतीने नकली दूध येत असल्यामुळे असली दुधाला भाव मिळत नाही आणि डेअरी उत्पादनाचा व्यवसाय करू इच्छिणारे शेतकरी बिचारे नाईलाजाने आपल्या डेअऱ्या बंद करतात. हा त्याचा दुसरा दुष्परिणाम लक्षात घ्यावा लागेल असं पोहरे यांनी स्पष्ट केलंय. अशा परिस्थितीत अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली 3 दिवसात 16 जिल्ह्यांमध्ये 47 ठिकाणी टाकण्यात आलेले छापे हे केवळ प्रशासकीय अभियान नसून जनतेच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी उचललेले धाडसी पाऊल मानावे लागेल. अन्न भेसळ हा साधा सुधा गुन्हा नसून तो थेट जनतेच्या जीवाशी खेळणारा आर्थिक दहशतवाद आहे. दूध, तूप, पनीर, मिठाई आणि इतर दुग्धजन्य पदार्थांमध्ये जर रासायनिक भेसळ होत असेल तर त्याचे परिणाम लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांवर होतात आणि देशात वाढलेले आजार हे सर्व या भेसळीच्या दुधाची आणि तेलाचीच देण आहे असे त्यांनी ठामपणे मांडले. नफ्याच्या हव्यासापोटी जनतेच्या आरोग्यावर केले जाणारे हे घाणेरडे प्रयोग कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाऊ नयेत असे सांगताना पोहरे म्हणाले की तुकाराम मुंढे यांची कार्यशैली राज्याला नवीन नाही आणि जिथे जबाबदारी दिली तिथे त्यांनी नियमांची अंमलबजावणी कठोरपणे केली. त्यामुळेच त्यांच्या कारवाईमुळे अनेकांना अस्वस्थता निर्माण होते, ज्याची फलश्रुती ही त्यांच्या बदल्यांमध्ये होताना आपण पाहत आलो आहोत. मुख्यमंत्री वारंवार भ्रष्टाचार मुक्त आणि पारदर्शक प्रशासनाची भूमिका मांडतात, पण आता त्या भूमिकेची खरी परीक्षा आहे. जर जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या रॅकेट्सवर कारवाई करायची असेल तर तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांना राजकीय आणि प्रशासकीय पाठबळ देणे आवश्यक आहे. आज महाराष्ट्रातील नागरिक फक्त कारवाईची बातमी वाचत नाही तर पुढे काय होते हे पाहत आहे. छापे पडले, नमुने घेतले, गुन्हे दाखल झाले, पण त्यानंतर दोषींवर कठोर शिक्षा होते का? मोठी नावे समोर येतात का? की राजकीय किंवा आर्थिक दबावामुळे प्रकरणे थंड बसत्यात जातात याकडे जनतेचे लक्ष लागलंय. तसेच तुकाराम मुंढे यांच्याकडे हे खाते कायम ठेवले जाते की पुन्हा बदलले जाते हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. कारण अनेकदा धडक कारवाई करणारे अधिकारी बदलीच्या राजकारणाचे बळी ठरल्याची उदाहरणे राज्याने पाहिली आहेत असंही त्यांनी नमूद केलंय. आजची परिस्थिती शासनासमोर हा स्पष्ट प्रश्न उभा करते की जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळ माफियांविरोधात खरोखर लढायचे आहे की केवळ घोषणांपुरतेच भ्रष्टाचार विरोधी धोरण ठरवायचे आहे. जनतेला आता आश्वासनांपेक्षा कृती हवी असल्याचे सांगत पोहरे यांनी काही महत्त्वपूर्ण उपाय सुचवले आहेत. त्यानुसार बाजारात विकल्या जाणाऱ्या सर्व खाद्यपदार्थांवर ऑर्गॅनिक आणि नॉन ऑर्गॅनिक असे लेबलिंग करणे अनिवार्य करायला हवे. त्याचबरोबर देशी गायीच्या दूध पाकिटांवर A2 आणि संकरित गायीच्या दूध पाकिटांवर A1 असे लेबलिंग केले जावे. म्हशीचे दूध काढताना त्यांना सरळ ऑक्सिटोसिन इंजेक्शन टोचून दूध काढले जाते, त्यामुळे या इंजेक्शनचा साठा ठेवणाऱ्या लोकांवर धडक कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण असे दूध प्यायल्यामुळे लहान मुलांवर, विशेषतः मुलींवर प्रचंड दुष्परिणाम होत आहेत. म्हशीच्या दुधावर सुद्धा त्याचप्रमाणे लेबलिंग करणे आवश्यक आहे. त्यानंतर तेलामध्ये ब्लेंडिंगच्या नावाखाली जी भेसळ सुरू आहे त्यावरचा उपाय म्हणजे अशा विकल्या जाणाऱ्या सर्व तेलांवर ब्लेंडिंगचे पर्सेंटेज, ब्लेंडिंग केलेल्या तेलाचे नाव, तसेच शुद्ध तेलांवर नॉन ब्लेंडेड असे लेबलिंग, त्याचबरोबर कोल्ड प्रेस किंवा हॉट प्रेस असे लेबलिंग आणि ते सुद्धा सरळ, स्वच्छ, मोठ्या अक्षरात असायला हवे. कोणत्याही कोड लँग्वेज किंवा आकड्यांमध्ये नव्हे. हाच यावरचा एकमेव उपाय आहे. खरे म्हणजे तुकाराम मुंढे हे त्यांच्या अधिकाऱ्यांमध्ये या सगळ्या गोष्टी करू शकतात. मात्र सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की फार्मा माफियाच्या दबावाखाली असलेले शासन हे त्यांना या गोष्टी करू देणार आहे का? देशमतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांनी मांडलेले हे विचार केवळ आकडेवारी पुरते मर्यादित नाहीयेत,
तर ते आपल्या आणि आपल्या लहान मुलांच्या भविष्याशी, आरोग्याशी निगडित आहे. 9 लाख कोटींच्या या दूध माफियांच्या साम्राज्याला आणि तेलातील भेसळीला रोखण्यासाठी तुकाराम मुंढेंसारख्या कडक अधिकाऱ्याला मोकळीक मिळणं गरजेचं आहे. पण पोहरे यांनी उपस्थित केलेला प्रश्न अत्यंत रास्त आहे. फार्मा माफियांच्या दबावाखाली असलेलं हे शासन मुंढेंना काम करू देईल की नेहमीप्रमाणे त्यांची बदली करून या प्रकरणावर पांघरून घालेल? या संपूर्ण विषयावर आणि प्रकाश पोहरे यांनी मांडलेल्या भूमिकेवर तुम्हाला काय वाटतंय? शासनाने दुधावर आणि तेलावर अशा पद्धतीचे लेबलिंग सक्तीचे केले पाहिजे का? तुमचे विचार आम्हाला खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहून कळवा. अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील. तोपर्यंत बघत रहा देशोन्नती. नमस्कार.